तर आपला फिजिक्समधले आज फर्स्ट चॅप्टर आहे तो आपण जो स्टार्ट करतोय तो आहे आपला युनिट्स अँड मेजरमेंट. आता सगळ्यात महत्त्वाचं युनिट्स आहेत ते का आले आणि त्याच्यानंतर आपण मेजरमेंट म्हणजेच काय, कशासाठी आपण मेजरमेंट आहे ते यूज करणार आहे. तर आपल्या सगळ्यात महत्त्वाचं एक माहीत पाहिजे, युनिट म्हणजेच आपण एखाद्या नंबरच्या समोर, म्हणजे डेफिनेशन आपण नंतर बघणार आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं बेसिक म्हणता काय येईल आपल्याला. युनिट म्हणजेच काय, ज्यावेळेस आपण एखादी क्वांटिटी, कोणतीही फिजिकल क्वांटिटी असेल जी मोजता येऊ शकत असेल, तर त्याला मोजल्यानंतर आपल्याला कशात तरी कोणत्या तरी एका फॉर्म मध्ये एक्सप्रेस करायला लागतं. त्याच्याशिवाय ती व्हॅल्यू कशाची आहे हे आपल्याला समजणार नाही. जसं एक्झाम्पल जर बघितलं, आपण एखादं काहीतरी लिक्विड काउंट केलं, म्हणजे ते जर आपण 3 लिटर्स हे असं जर म्हटलं, जर हा लिटर हा शब्द आपण लिहिला नाही तर आपल्याला समजणार नाही की हे लिक्विड आहे. आणि यालाच आपण काय म्हणतो, युनिट्स असं म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल टेम्परेचर मोजायचं असेल, जर 30 डिग्री सेल्सिअस जर आपण असं सांगितलंच नाही तर याच्यावरून आपल्याला समजणार नाही की फक्त 30 व्हॅल्यू जर आपण दिली, म्हणजे ही जर व्हॅल्यू देताना, असं सपोज मी जर म्हणलं 25, हे 25 कशाची व्हॅल्यू आहे जर आपल्याला समजत नसेल तर याचा मिनिंग काय आहे ते आपल्याला युनिट गरजेचं आहे कुठलीही क्वांटिटी एक्सप्रेस करायची असेल तर. आणि त्याच्यामुळे आपण काय करतोय, एखाद्या क्वांटिटीच्या समोर, एखाद्या नंबरच्या समोर काहीतरी शब्दांमध्ये सिम्बॉलिकली काहीतरी रिप्रेझेंट केलेलं असतं, त्याला आपण युनिट म्हणतो. मग आता युनिट ज्यावेळेस आपण बघतोय तर त्यावेळेस काही डेफिनेशन्स येत आहेत, त्याच्यामध्ये काही महत्वाच्या टर्म्स येतील, त्या महत्वाच्या आहेत त्या ऑलरेडी आपल्याला स्टडी करताना लागणारे जे मोस्ट इम्पॉर्टंट राहतील आपल्याला सिलेबसमध्ये पण. ज्याच्यामध्ये आता सगळ्यात पहिला ज्यावेळेस आपण म्हणतोय ऍक्च्युअली युनिट्स म्हणजेच काय आहे, तर तसं बघायला गेलं युनिट्स आहे ते प्रत्येक देशांमध्ये काही वर्षापूर्वी, म्हणजे सेकंड वॉरच्या आधीपासून आहे ते काही युनिट्स आहेत ते त्या त्या देशांमध्ये आहे ते काय व्हायचे, वापरले जायचे. जसं फॉर एक्झाम्पल ब्रिटिश कंट्रीमध्ये आहे, जसं आपल्या भारतामध्ये पण एक युनिट आहे ते जास्त फेमस आहे, ज्याच्यामध्ये आपण हाईट किंवा कशाची तर लेंथ वगैरे सांगत असेल तर आपण तो फूट या शब्दामध्ये सांगतोय. तर ऍक्च्युली हा फूट हा शब्द भारतीय नाही, पण आपल्यावरती भारतामध्ये जवळपास 150-200 वर्ष ब्रिटिशांनी जे राज्य केलं त्याच्यामुळे आपल्या भारतामध्ये एक शब्द फेमस झाला, त्याच्यामध्ये हा ब्रिटिश शब्द आहे तो फेमस झाला, त्याच्यामध्ये होता पाऊंड, फूट. हे काही शब्द आहेत ते ब्रिटिशांचे आपल्यामध्ये रुजू झाले आणि आपले पण लोक आहेत ते त्याचा वापर करू लागले, त्याच्यामुळे आपल्यामध्ये पण हा शब्द आहे तो आपल्याला बघायला मिळतो. पण जनरली फूट असेल, पाऊंड असेल मास सांगण्यासाठी वगैरे, तर हे जनरली कशामध्ये सांगितलं जातं, ब्रिटिश कंट्रीमध्ये. पण अशा काही कंट्रीज आहेत ज्यांच्यामध्ये वेगवेगळ्या टर्म्स आहेत ते यूज केले जातात. तर ज्यावेळेस सेकंड वॉर नंतर लोकांमध्ये कम्युनिकेशन आहे ते वाढायला लागलं. कम्युनिकेशन वाढतं याचा मिनिंग काय, देवाणघेवाण वाढायला लागली दुसऱ्या महायुद्धानंतर. तर ती देवाणघेवाण वाढत असताना तर लोकांना एकमेकांना डेटा ट्रान्सफर करायचा असेल तर तो डेटा ट्रान्सफर करत असताना सगळ्यात महत्वाचं या युनिटची आहे ती गरज पडली. आता फॉर एक्झाम्पल मला हा पेन जर विकायचा असेल कोणत्या तरी एखाद्या दुसऱ्या कंट्रीला, आणि जर मी सांगताना त्यांना हा पेन आहे तो सेंटीमीटर मध्ये सांगितला, तर त्या कंट्रीला जर हा सेंटीमीटर हा युनिट माहीतच नसेल तर आपलं कम्युनिकेशन किंवा त्या कंट्री सोबत कम्युनिकेशन होणं शक्य नाही. म्हणून आपण काय करतो, जनरली ज्या वेळेस एखाद्या दुसऱ्या कंट्री सोबत आहे ते कम्युनिकेशन करायचे असतील तर काही स्टँडर्ड्स आहेत ते यूज केले जायला लागले, आणि हे सगळं जास्त बदलत आलं दुसऱ्या महायुद्धानंतर. ओके, आणि हे दुसरे महायुद्धानंतर ज्यावेळेस चालू झालं कम्युनिकेशन, तर अशा काही कंट्रीज एकमेकांच्या जवळ आले, त्यांच्यातून एक मीटिंग ठरली आणि त्या मीटिंग मधून त्यांनी काय केलं, काही ठराविक युनिट्स आहेत ते स्टँडर्ड करून घेतले. ओके, आता ते काय आहेत, कोणते कोणते आहेत ते आपण पुढे बघणार आहे. फर्स्ट बेसिक डेफिनेशन जर आपण म्हणायला गेलं, युनिट आपण कशाला म्हणू शकतोय, मग युनिट्स म्हणजेच काय म्हणता येईल, इट इज अ स्टँडर्ड स्टँडर्ड रेफरन्स used to measure physical quantity.
आता सगळ्यात महत्वाचं, कोणताही फिजिकल क्वांटिटी जर मोजायची असेल तर ती आपल्याला कशामध्ये मोजायला लागणार आहे? युनिट्स मध्ये मोजायला लागणार. आता फॉर एक्झाम्पल, ज्यावेळेस आपण म्हणतोय फिजिकल क्वांटिटी म्हणजेच काय, ज्याच्यामध्ये आपण फिजिकल क्वांटिटीज ही आपली एक महत्वाची डेफिनेशन असेल. फिजिकल क्वांटिटी म्हणजे थोडक्यात असं म्हणू शकताय तोपर्यंत आपण की जे मोजता येणार आहे असं. आता फॉर एक्झाम्पल, आपल्याला गाडीचा स्पीड मोजता येतं, ओके, किंवा त्याच्यानंतर टेम्परेचर मोजता येतं, काही लिक्विड असतील ते आपल्याला मोजता येतं, काही डिस्टन्स आहे आपल्याला किलोमीटर मध्ये असेल, मीटर मध्ये असेल, मिलीमीटर मध्ये असेल, हे आपल्याला मोजता येतं. तर अशा क्वांटिटीला आपण काय म्हणतोय? फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी म्हणजे सिंपल आपण काय म्हणू शकतोय? द क्वांटिटी विच कॅन बी मेजर्ड. ओके, फिजिकल क्वांटिटीज मीन्स विच कॅन बी मेजर्ड. Such quantities which can measure. यांना आपण काय म्हणतोय? फिजिकल क्वांटिटी म्हणतोय. मग आता जसं आपल्याला म्हणता येणार ऊन किती हे मोजता येणार नाही. उन्हाचा होणारा इम्पॅक्ट आपण मोजू शकतोय की त्याचं टेम्परेचर आहे ते एवढं आहे, किंवा त्याच्यातून तयार झाली हीट आहे ती एवढी, पण ऊन किती पडलं हे आपण सांगू शकत नाही. जसं वारं, हवा किती आहे हे सांगू शकत नाही. म्हणजे आपण कलेक्ट केली आणि त्याचं मोजलं असं शक्य नाही, कारण ती फिजिकल क्वांटिटी मध्ये येत नाही. कारण वारं, आपण त्याचा वाऱ्याचा होणारा इम्पॅक्ट मोजू शकतोय की एवढ्या स्पीडनं आहे ते त्याचं वारं येते, किंवा त्याचं प्रेशर आहे ते एवढा असतो, तर हे आपल्याला मोजता येईल. पण ऍक्च्युली वाऱ्याची क्वांटिटी आहे ती त्याच्यामध्ये, म्हणजे असं म्हणू की आपण वारा आहे ते 5 मीटर पर सेकंदनी वाहतंय, तर ते 5 मीटर पर सेकंड मध्ये ऍक्च्युली वाऱ्याची क्वांटिटी किती हे आपल्याला सांगता येणार नाही. म्हणून आपण त्याला नॉन फिजिकल क्वांटिटी मध्ये कन्सिडर करतोय. आणि फिजिकल क्वांटिटी म्हणजेच काय? जे आपल्याला मोजता येतं, जे मोजता येतं त्यांना आपण काय म्हणतोय? फिजिकल क्वांटिटी म्हणतोय. जर मोजता येत नसेल तर ते आपल्या नॉन फिजिकल क्वांटिटी, मग त्याला युनिट आहे ते कोणतंही आपल्याला रिप्रेझेंट करता येणार नाही. ओके, कारण ते आपण मोजू शकत नाही, म्हणजे त्याला युनिट देणं शक्य नाही. त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यात महत्वाचं एक समजलं की फिजिकल क्वांटिटी हे आपल्याला कोणत्याही टर्म मध्ये आहे ते एक्सप्रेस करता येतं, मोजता येतं. त्याच्यामध्ये आपण जनरली सगळ्या ज्या फिजिकल क्वांटिटीज आहेत त्या 2 प्रकारामध्ये आहे ते क्लासिफाय करतोय. एक आहे त्याच्यामध्ये स्केलार क्वांटिटी आणि दुसरी आहे वेक्टर क्वांटिटी. आता स्केलार क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी मध्ये काही डिफरन्स आहे. जो महत्वाचा डिफरन्स आहे तो आपण बघणार आहे, ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो डिफरन्स आहे फिजिकल क्वांटिटी मध्ये, पहिली जी आहे ती स्केलार क्वांटिटी आहे. इकडच्या साईडला लिहू आपण वेक्टर्स क्वांटिटी. आता स्केलार्स अँड वेक्टर्स या दोघांमध्ये सगळ्यात महत्वाचा पहिला डिफरन्स जो आहे, जे स्केलार्स असतात त्यांना फक्त मॅग्निट्यूड म्हणजे फक्त नंबर मध्ये आपल्याला रिप्रेझेंट करता येतं. सगळ्यात पहिला यांना ओनली मॅग्निट्यूडची गरज असते. आता ओनली मॅग्निट्यूड म्हणजेच काय? सपोज आपण कन्सिडर करू की हा पेन आहे किंवा एखादा हा रॉड आहे. हा रॉड, मला याची लेंथ आहे ती मोजायची. मग मी लेंथ इथून इकडच्या साईडला मोजत गेलो, असं समजू की हा 20 सेंटीमीटरचा रॉड आहे. 20 सेंटीमीटरचा हा रॉड आहे. मी जर इकडून इकडं मोजत आलो तर कोणताही फरक पडणार नाही. ते 20 सेंटीमीटर आहे ते भरणार आहे. म्हणजे याला कोणत्याही डायरेक्शनची गरज नाही. म्हणजे एखाद्या गावापासून, म्हणजे ए या गावापासून बी या गावापर्यंतचं अंतर जर 50 किलोमीटर असेल, तर बी या गावापासून ए या गावाचं अंतर पण 50 किलोमीटर असणार आहे. म्हणजे याला तुम्ही दुपारी गेलात तरी पण 50 किलोमीटर असेल, रात्री गेलात तरी 50 किलोमीटर असेल, उन्हामध्ये गेलात, सावलीमध्ये गेलात, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा इम्पॅक्ट अदर क्वांटिटीचा होत नाही.
त्याच्यामुळे आपण यांना फक्त कशामध्ये रिप्रेझेंट करू शकतोय, मॅग्निट्यूड मध्ये. फक्त आपल्याला नंबर असेल तरी पण आपल्याला ते सांगता येतं. पण अशा काही क्वांटिटीज आहेत त्यांना नंबर सोबत डायरेक्शनची गरज असते, त्यांना आपण काय म्हणतोय, वेक्टर क्वांटिटी म्हणतोय. ओके, म्हणजे आपले वेक्टर्स काय आहेत, जसं आपण स्केलार्सला जसं सांगितलं कोणत्याही टाइपच्या डायरेक्शनची गरज नसते, तसंच वेक्टर्सला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोघांची गरज असते. मॅग्निट्यूड प्लस डायरेक्शन. मॅग्निट्यूड म्हणजे कुठला तरी एक नंबर पाहिजे आणि डायरेक्शन म्हणजे त्यांना स्पेसिफिक डायरेक्शन सांगणार आहे. सपोज एखाद्या वेळेस मी इथं उभारलेलो आहे आणि मी जर सांगितलं इथून 2 किलोमीटर वरती एक दुकान आहे, त्या दुकानमध्ये आपल्याला जायचंय आणि या वस्तू आणायच्या आहेत. याचं मीनिंग काय झालं, एक्झॅक्ट आपल्याला एका प्रॉपर डायरेक्शन मध्ये जायची गरज आहे, कारण 2 किलोमीटर अंतरवरती आपल्याला ते दुकान सापडणार आहे. ऑल डायरेक्शन मध्ये 2 किलोमीटर वरती दुकान असेल याची गॅरंटी नाही, एकाच डायरेक्शन मध्ये कुठेतरी दुकान असणार आहे. तसंच फॉर एक्झाम्पल आपण ज्या ठिकाणी राहतोय तिथून जर आपल्याला डाव्या साईडला गेलं तर आपण एका पर्टिक्युलर पोझिशनला पोहोचणार आहे, ते जर उजव्या साईडला गेलं तर एका पर्टिक्युलर पोझिशनवरती पोहोचणार आहे. म्हणजे याचा मीनिंग काय, किंवा एखादं गाव म्हणून आपण 5 किलोमीटर गेलात, तुमच्या ज्या ठिकाणी आहे तिथून जर तुम्ही 5 किलोमीटर गेलात तर तिथं गाव काहीतरी वेगळं असेल आणि तुम्ही एका साईडला गेलात तर तिथं गाव वेगळं असेल. याचा मीनिंग काय, 5 किलोमीटर हे अंतर फिक्स आहे, म्हणजे याच्यामध्ये फिक्स काय आहे तर मॅग्निट्यूड फिक्स आहे, 5 ही त्याची मॅग्निट्यूड आहे. पण डायरेक्शन कोणते, ईस्ट डायरेक्शनला हे गाव आहे, वेस्ट डायरेक्शनला ते आहे, साऊथला हे आहे, नॉर्थला हे. ज्यावेळेस आपण डायरेक्शन सांगतोय तर त्यावेळेस आपण त्याला काय म्हणणार आहे, वेक्टर्स क्वांटिटी म्हणणार आहे. म्हणजे वेक्टर क्वांटिटी अशा क्वांटिटी असतात ज्यांना मॅग्निट्यूड सोबत डायरेक्शनची पण गरज असते, आणि जर त्याला डायरेक्शन दिली नाही तर त्या क्वांटिटी आपल्याला रिप्रेझेंट करणं शक्य नाही, किंवा आपण ते एक्सप्रेस आहे ते करू शकत नाही. ओके, म्हणून एखाद्या गावाची पोझिशन, जसं आपण ज्यावेळेस भारताचा नकाशा शिकतोय तर आपण शिकताना असं शिकतोय की पश्चिम दिशेला हे राज्य आहेत, उत्तर दिशेला हे दक्षिण आहेत, पूर्वेला हे आहेत, असं आपण शिकतोय. जर आपल्याला पूर्व उत्तर दक्षिण हे जर सांगितलंच नाही तर आपल्याला ते रिप्रेझेंट करता येणं शक्य नाही. म्हणजेच आपण कंपल्सरी तिथं कशाचा वापर करतोय, डायरेक्शनचा वापर करतोय. ओके, म्हणजे अशी क्वांटिटी मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोघांची गरज असते, त्यांना आपण काय म्हणतोय, वेक्टर क्वांटिटी म्हणतोय. ओके, आणि स्केलार क्वांटिटी म्हणजेच काय, यांना फक्त नंबरची गरज असते. फॉर एक्झाम्पल हा पेन, हा 10 सेंटीमीटरचा पेन आहे, इकडून मोजला तरी इकडं 10 सेंटीमीटरच भरेल, इकडून इकडं मोजलं तरी हा 10 सेंटीमीटरच मोजेल. मी आडवा केल्यावरती असं होत असेल, उभा केल्यानंतर इथून इकडं 10 सेंटीमीटरच असेल, इकडून इकडं मोजलं तरी 10 सेंटीमीटर असेल. म्हणजे याला कोणत्याही डायरेक्शनची गरज नाही. असं ठेवलं होतं म्हणून लेंथ वेगळी, अशी ठेवली होती म्हणून लेंथ वेगळी, असं होणं शक्य नाही. अशा जर क्वांटिटी असतील तर त्याला आपण स्केलार क्वांटिटी म्हणतो. आणि स्केलार क्वांटिटी आहे त्या ठराविक क्वांटिटी आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला नेक्स्ट जसं आपण काही फंडामेंटल क्वांटिटी मध्ये पण त्यांना रिप्रेझेंट करणार आहे. त्याच्यानंतर दुसरं, ज्या स्केलार क्वांटिटी ज्या आहेत यांना फक्त वन डायरेक्शन असतं किंवा वन डायमेन्शनल आपण म्हणू शकतो. वन डायमेन्शन, डायमेन्शन म्हणजे थोडक्यात तोपर्यंत आपण लक्षात ठेवू की ऍक्सिस, यांना फक्त एकाच ऍक्सिसची गरज असते. याच्यामध्ये जास्त मोर ऍक्सिस आहेत ते लागतात. ऍक्सिस ऍक्च्युअली बघायला गेलं तर ते 3च ऍक्सिस आहेत, तर 2 किंवा 3 आहेत ऍक्सिस याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. ओके, याच्यामध्ये 2 किंवा 3 ऍक्सिसचा आहे तो वापर होतो, तर त्यावेळेस आपण त्याला काय म्हणणार आहे, वेक्टर्स असं म्हणणार आहे. आणि वन डायमेन्शनल आहे ते कोणते आहेत, आपले स्केलार क्वांटिटीज आहेत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा तिसरा जो पॉइंट आहे तो म्हणजे याच्यामध्ये आपण रेग्युलर जे मॅथमॅटिकल, ज्याला अल्जेब्रिक ऍडिशन किंवा सम म्हणू शकतोय,
अल्जेब्रिक ऍडिशन आहे ती करू शकतोय आपण, सबट्रॅक्शन असेल, मल्टिप्लिकेशन असेल, हे जे अल्जेब्रिक प्रॉपर्टीज आहेत किंवा जे काही ऑपरेशन्स आहेत ते स्केलर्स मध्ये डायरेक्टली करता येईल. म्हणजेच याचा मिनिंग काय, सपोज हा 10 सेंटीमीटरचा पेन आहे, मी याच्या पुढे अजून एक 15 सेंटीमीटरचा पेन जर जोडला तर मला रेग्युलर आहे ते ऍडिशन करता येईल. किंवा मी असा जर पेन धरला तर मला दोन्ही पेनची लेंथ आहे ती मोजता येऊ शकते. म्हणजे हा 10 आणि हा 15 मी टोटल सांगताना सांगणार की तो 25 सेंटीमीटरचे हे दोन्ही पेन आहेत. ओके, म्हणजे मला इथं कोणत्याही डायरेक्शनची गरज नाही पडली आणि अल्जेब्रिक काही ऑपरेशन्स आहेत ते आपण डायरेक्टली यांच्यामध्ये करू शकतोय स्केलर्स मध्ये. स्केलर्स मध्ये आहे ते आपल्याला अल्जेब्रिक ऑपरेशन करायला डायरेक्टली मिळतात, पण यांच्यामध्ये आपण काही व्हेक्टर्सचे जे रूल्स आहेत त्यांचाच फक्त वापर करून ऍडिशन सबट्रॅक्शन आहे ते करू शकतोय. व्हेक्टरचे काही रूल्स आहेत ज्याच्यामध्ये पॉलिगॉनलचे लॉ असतील, ट्रायंगलचे लॉ असतील, तर या लॉचा वापर करूनच आपण यांचे ऍडिशन सबट्रॅक्शन वगैरे हे सॉल्व्ह करू शकतोय. अदरवाइज यांची डायरेक्ट आहे ती ऍडिशन सबट्रॅक्शन जसं आपण इथं करतोय तसं इथं करणं शक्य नाही. एक एक्झाम्पल बघू आपण. जर सपोज एक पर्सन आहे, हा रोड आहे 5 किलोमीटरचा, सपोज इथं एक हा 3 किलोमीटरचा हा रोड आहे, 3 किलोमीटरचा हा एक रोड आहे. एक पर्सन आहे तो या रोड वरून आहे तो चालत जातोय आणि त्याच्यानंतर तो काय करतोय, एक लेफ्ट टर्न घेतोय आणि तो 4 किलोमीटर अजून जास्त अंतर आहे तो कापतोय. तर 4 किलोमीटर हे अंतर अजून त्यांनी कापलेलं आहे. असं म्हणू की तो ए पोझिशन पासून निघालेला आहे, बी वरती पोहोचला आणि त्याच्यानंतर तो सी वरती जाऊन थांबलेला आहे. तर या केसमध्ये आपल्याला म्हणता येईल हे 4 किलोमीटर जर असेल तर त्याचं टोटल जे त्यांनी अंतर कापलेलं असेल ते डिस्टन्स आपण रिप्रेझेंट करणारे आपण टोटल झालं 3 आणि 4 हे झालं 7 किलोमीटर. आता हे 7 किलोमीटर त्यांनी खरोखरी कापलेलं अंतर आहे म्हणून आपण डायरेक्टली त्याला आपण रिप्रेझेंट केलं एका नंबरमध्ये. पण ज्यावेळेस आपण याच माणसाचा जर डिस्प्लेसमेंट कॅल्क्युलेट करायला गेलं, आपला हा जो काही चॅप्टर आहे डिस्टन्स असेल, डिस्प्लेसमेंट असेल, हे पुढचा जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आपल्याला क्लिअर होईल की डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये डिफरन्स काय आहे, फरक काय आहे नेमका. तर त्यावेळेस आपल्याला क्लिअर होईल की हे डिस्टन्स आहे ते आपण ऍक्च्युअली जी पाथ कव्हर करतोय त्याच्यामध्ये रिप्रेझेंट करायचं. पण याच्यासोबत जी दुसरी क्वांटिटी असणार आहे ती म्हणजेच डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजेच डेफिनेशन वाईज जर सांगायला गेलं तर शॉर्टेस्ट डिस्टन्स असतं ते, जिथून स्टार्ट केलंय तिथून ते जिथं जाऊन थांबलेलं आहे तिथपर्यंत सगळ्यात शॉर्टेस्ट डिस्टन्स जर आपण काउंट केलं तर त्याला डिस्प्लेसमेंट म्हणतोय. म्हणजे आपण स्टार्ट केला होता कुठून, ए पासून स्टार्ट केला होता आणि जाताना लास्टला फायनल पोझिशन काय आहे आपली, सी ही फायनल पोझिशन आहे. याच्यातलं शॉर्टेस्ट डिस्टन्स बघायचं म्हणजे आपल्याला ती लाईन आहे ती डायरेक्टली आहे ती जोडून घ्यायची. म्हणजे इथून मी काय करणार आहे, ही डायरेक्टली लाईन जोडून घेणार आहे. तर हे असेल आपलं डिस्प्लेसमेंट. हे असेल डिस्प्लेसमेंट. आता डिस्प्लेसमेंट असं जर म्हटलं की या माणसाने, या पर्सननी ज्यावेळेस ट्रॅव्हलिंग करतोय, हा 90 डिग्रीचा टर्न आहे तो त्यांनी घेतला होता आणि तो आता सी वरती जाऊन थांबलेला असेल, तर आपल्याला ए पासून सी पर्यंतचं अंतर म्हणजेच हे डिस्प्लेसमेंट आहे ते आपल्याला कसं काढायला लागेल आता. तर आपण इथं काय करतोय, 90 अंशाचा कोन दिसतोय म्हणजे याला आपण सांगता येईल की हे अंतर जे आहे ते पायथागोरस थेरमनी काढता येईल, ए आणि सी या दोघांमधलं अंतर. मग ते कसं काढणार आपण, AC चा स्क्वेअर म्हणजे जो हायपोटेनस स्क्वेअर आहे तो कोणाच्या इक्वल असेल, वन साइड म्हणजे AB त्याचा स्क्वेअर प्लस BC त्याचा स्क्वेअर. मग याच्या व्हॅल्यू जर आपण सॉल्व्ह केला तर हा आहे AB 3 किलोमीटर स्क्वेअर आहे आणि हा आहे 4 किलोमीटर म्हणजे हा झाला 9, हा झाला 16
आणि टोटल मिळालं आपल्याला 25 आणि हे 25 आपल्याला AC स्क्वेअर मिळालं. फक्त आपल्याला AC काढायचंय, म्हणजे आपण याचा जर स्क्वेअर रूट काढला तर आपल्याला याचं उत्तर मिळून जाईल 5. म्हणजेच याचं डिस्प्लेसमेंट जे आहे ते 5 किलोमीटर आहे. डिस्प्लेसमेंट जे मिळालं ते 5 किलोमीटर मिळालं. याचा अर्थ असा होता, जर यांनी डायरेक्शन बदलली नसती तर याचं अंतर म्हणजे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट हे इक्वल राहिलं असतं. दुसरी केस बघू. सपोज A पासून जातोय, B पर्यंत पोहोचतोय, हे 3 किलोमीटर अंतर आहे, आणि B पासून जातोय आणि C पर्यंत पोहोचतोय. सपोज हे 4 किलोमीटर अंतर असेल, तर आता याच्यामध्ये डिस्टन्स पण 7च किलोमीटर आहे, वन डायरेक्शनचा वापर केलाय, आणि डिस्प्लेसमेंट पण याच्यामध्ये 7च किलोमीटर आहे. पण इथं काय झालं, या केसमध्ये यांनी त्याची डायरेक्शन बदलली. म्हणजे त्याचं एक डायरेक्शन आहे ती या डायरेक्शन मध्ये ट्रॅव्हल करत होता, आणि त्याच्यानंतर त्याची दुसरी डायरेक्शन आहे ती वरच्या साईडला गेली, आणि त्याच्यामुळे काय झालं, याचं डिस्प्लेसमेंट आहे ते वेगळं आलं आणि याचं डिस्टन्स आहे ते वेगळं आलं. म्हणून आपण काय डिफरन्स मध्ये लिहिला, तर याच्यामध्ये आपण डायरेक्टली ऍडिशन करू शकतोय अल्जेब्रिक सम मध्ये, पण वेक्टर्स मध्ये आहे ते आपल्याला काही वेक्टरचे रूल्स आहेत, आणि ऍक्च्युली याच्यामध्ये आपण जो वापरला तो वेक्टरचाच रूल वापरलेला आहे. तर हा ट्रायंग्युलर लॉचा आपण ऍडिशन आहे ते त्याच्यावरून करणार आहे. तर हे झालं. किंवा आता जसं आपण याच्या वरती पण लिहिलं वन डायमेन्शनल आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये सरळ आपण गेलेलो आहे त्या केसमध्ये, तर हे आपल्याला स्केलर क्वांटिटी मिळाली, फक्त नंबर आहे तो. पण ज्यावेळेस आपण वेक्टर्स मध्ये, म्हणजे याच्यामध्ये 2 डायरेक्शन वापर केला. एक आहे तो एक्स ऍक्सिस मध्ये पण आपण ट्रॅव्हलिंग केलं, हे एक्स ऍक्सिस मध्ये पण होता आणि हे वाय ऍक्सिस मध्ये पण होतं. म्हणजे इथं 2 ऍक्सिसचा वापर केला झाला, म्हणजे 2 डायमेन्शन आले. म्हणूनच आपण डिफरन्स मध्ये आहे तो एक पॉइंट आहे तो ऍड केला. हे 1 डायमेन्शनल आहे आणि याच्यामध्ये 2 किंवा 3 डायमेन्शन आहे ते आपल्याला गरजेचं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये चौथी सगळ्यात महत्वाची आणखीन एक स्टेटमेंट लिहिता येईल स्केलर मध्ये. स्केलार्स हे एकमेकांना डिवाइड करू शकतात, म्हणजे स्केलारला दुसरा स्केलार आहे तो डिवाइड करू शकतो. स्केलार एक स्केलारला दुसरा स्केलार आहे तो डिवाइड करू शकतोय. म्हणजेच 5 किलोमीटर या अंतरला 5 ने आपण डिवाइड करू शकतोय डायरेक्टली. पण वेक्टर्स मध्ये एक वेक्टर आहे कॅन नॉट डिवाइड वेक्टर. एक वेक्टरला दुसरा वेक्टर आहे तो डिवाइड करू शकत नाही. म्हणजे जसं आपण इथं करू या केसमध्ये, वेक्टर मध्ये कुठला, म्हणजे याच्यामध्ये डिस्टन्स आपण डिस्प्लेसमेंट याचा विषय सोडलेला आहे, कारण ही आपली स्केलर क्वांटिटी झाली. का याला डिस्प्लेसमेंट मध्ये अंतर 5 किलोमीटर का आलं, कारण त्याची डायरेक्शन आहे ती बदलली. मग आपण असं समजू की तोपर्यंत मला AB डिवायडेड बाय BC काढायचंय, AB डिवायडेड बाय BC काढायचंय. तर मला हे आता सॉल्व्ह करणं शक्य नाही, कारण या AB ला एक स्पेसिफिक डायरेक्शन आहे ज्याला आपण एक्स डायरेक्शन म्हणू, आणि या BC ला एक प्रॉपर डायरेक्शन आहे जी वाय डायरेक्शन आहे. म्हणजे हा AB इन एक्स डायरेक्शन आहे आणि हा BC इन वाय डायरेक्शन आहे. त्याच्यामुळे मला या दोघांची डिवायडेशन करणं शक्य नाही, कारण वेक्टर मध्ये एक वेक्टर आहे तो दुसऱ्या वेक्टरला डिवाइड करणं पॉसिबल होत नाही. ओके, काही कंडिशन येत आहेत, त्याचे रूल्स जे आहेत ते वेक्टर्स मध्ये ते आपल्याला त्यावेळेस पॉइंट आल्यानंतर क्लिअर होईल. पण सध्या युनिट्स अँड मेजरमेंट मध्ये आपल्याला एवढं बेसिक लक्षात ठेवायचं की एक वेक्टर आहे तो दुसऱ्या वेक्टरला डिवाइड करू शकत नाही. एक स्केलर दुसऱ्या स्केलरला डिवाइड करू शकतोय, कारण म्हणजे याचा डिस्टन्सला डिस्प्लेसमेंट डिवाइड करू शकतोय, किंवा आपण कन्सिडर करू की AB ला डिवायडेड बाय BC करू शकतोय, AB ला डिवायडेड बाय BC करू शकतोय, कारण याच्यामध्ये कुठल्याही डायरेक्शनची आपल्याला गरज पडली नाही. म्हणजे फक्त स्पेशल आपण नंबरचा जर विचार केला तर. ओके, तर याच्यामध्ये AB आणि BC हे एकमेकांना डिवाइड करता येईल जर आपण यांना तोपर्यंत कन्सिडर करले की हे स्केलार्स आहेत, तरी आपल्याला डिवाइड करणं पॉसिबल आहे. म्हणून आपण एक स्टेटमेंट आहे ते ऍड केलं याच्यामध्ये की स्केलर स्केलरला डिवाइड करतील पण वेक्टर्स वेक्टरला डिवाइड करू शकत
नाही. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं एक लास्टचं, यांचे काही एक्झाम्पल्स आहेत ते लक्षात ठेवता येतील आपल्याला, ज्याच्यामध्ये टाइमला कुठल्याही डायरेक्शनची गरज नसते. टाइमला कोणत्याही डायरेक्शनची गरज नाही. म्हणजे मी इकडे ट्रॅव्हल करत असेल, जर 5 सेकंद इकडे गेलो असेल, इकडे जर आलं म्हणजे माझ्यासाठी इकडे जाताना एक वेगळं आहे, इकडे जाताना वेगळं आहे, असं काही होणार नाही. टाइम आहे तो प्रत्येकासाठी ऑलवेज कॉन्स्टंट राहणार. मी थांबलेलो असेल तरी पण टाइम चालतच राहणार आहे, कंटिन्यू वाढतच राहणार आहे. याच्यामध्ये कोणताही कमी होऊ शकत नाही. म्हणजे स्केलार क्वांटिटीमध्ये आपण एक काय म्हणू शकतो, एक्झाम्पल म्हणून टाइम हे घेऊ शकतोय, जे स्केलार क्वांटिटीमध्ये आपण रिप्रेझेंट, ज्याला फंडामेंटल क्वांटिटीमध्ये आपण पुढे जाऊन रिप्रेझेंट करणार आहे. म्हणजे अशा काही क्वांटिटी ज्या आहेत ते डायरेक्टली तुम्हाला मोजता येऊ शकतात, त्याला कुठल्याही डायरेक्शनची गरज नसते. मी मास कसंही मोजू शकतो. म्हणजे मी हा पेन असा मोजला, सपोज 10 ग्रॅम भरला, असा ठेवून मोजला तरी 10 ग्रॅमच भरेल, असा ठेवला तरी 10 ग्रॅम भरेल, असा ठेवला तरी 10 ग्रॅमच भरेल. याच्या मास मध्ये कोणताही चेंज झालेला नाही. म्हणजे असे काही एक्झाम्पल्स असतात विदाउट डायरेक्शन आहे ते काउंट करू शकतोय. तसंच वेक्टर्स मध्ये आपल्याला काय म्हणता येईल, जसं आपण या 2 क्वांटिटीचा विचार केला तर ही स्केलार क्वांटिटी आहे, पण ही वेक्टर क्वांटिटी आहे, कारण त्यांना आपण पहिल्या पोझिशन पासून लास्ट पोझिशनला डायरेक्टली जोडायचं असेल. म्हणजेच आपण याच्यामध्ये करू शकतोय, सपोज ए पासून निघाला होता, बी पर्यंत पोहोचलेलं आहे, परत सी पर्यंत गेलेलं आहे, परत इकडून डी पर्यंत गेलेलं आहे, परत नंतर सी पर्यंत गेलेलं आहे, डी नंतर हा ई पर्यंत आलाय, ई वरून तो परत बी वरती पोहोचलाय, आणि बी वरून जर परत ए वरती येऊन पोहोचलेला असेल, म्हणजे याची इनिशियल अँड फायनल पोझिशन हे दोन्ही पण एकाच ठिकाणी असेल, तर याचं डिस्टन्स म्हणजेच आता मगाशी आपण सांगितलं की ऍक्च्युली त्यांनी किती ट्रॅव्हल केलं हे चेक करणं. आपण काही नंबर्स मध्ये याचं रिप्रेझेंटेशन करू. सपोज हा 1 किलोमीटर आहे, हा 2 किलोमीटर आहे, हा 3 किलोमीटर आहे, हा 4 किलोमीटर आहे, हा 2 किलोमीटर आहे, हा 1 किलोमीटर ऑलरेडी आहे, हा 3 किलोमीटर आणि हा 2 किलोमीटर. ओके, तर याच्यामध्ये याचं डिस्टन्स किती होईल मग? जाताना 1 किलोमीटर, 2 किलोमीटर, 3 किलोमीटर झालं, 3 आणि हे 3 झालं 6 किलोमीटर, 6 आणि हे 2 झालं 8 किलोमीटर, 8 आणि 3 झालं 11 किलोमीटर, आणि परत 1 हे झालं टोटल. याचं डिस्टन्स 12 किलोमीटर. त्याचं डिस्टन्स झालं टोटल 12 किलोमीटर. पण डिस्प्लेसमेंट, व्हॉट इज डिस्प्लेसमेंट? शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल अँड फायनल पोझिशन. इनिशियल एच आहे, फायनल बी एच आहे, तर त्यावेळेस आपल्याला असं म्हणता येईल की ए आणि त्याची इनिशियल अँड फायनल पोझिशन सेम आहे, त्याच्यामुळे त्याचं डिस्प्लेसमेंट जे आहे, ते 0 किलोमीटर.